कमाल बहारदार अशी ही बेसन वडी केली आहे. रवा बेसन वडी आहे. ही वडी करताना ना पाक केलाच नाही आहे. हो, आणि बिना पाकाची आहे तर ती खाताना कचकच नको लागायला. मस्त जुमून आले पाहिजे. बघा छान वडी पडली. एकूण एक वडीच्या छान मस्त अशा खापा पडल्यात. कसं करायचं सांगते, पण त्याआधी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अशाच गोडच गोड चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. सगळ्यात आधी अर्थातच साजूक तूप. पाऊण कप साजूक तूप घेतलंय. त्यातलं अर्धा आत्ता घालते, अर्धा कप आत्ता घालते, पाव कप ठेवते. हे आपण नंतर घालूयात. आता सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे बेसन यामध्ये तुपामध्ये चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या किंवा गाठी राहत नाहीत. 2 कप बरोबर बेसन घेते मी. आणि हे कप आपलेच आहेत मधुराज रेसिपीचे. हे असं चाळूनच घाला, नाहीतर काय होतं ना, इतक्या गुठळ्या होतात त्या बेसनच्या. नॉर्मल चाळणीने चाळलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे ही आहे स्टायलिश म्हणून मी घेते. चला आता हे पीठ मिसळायचं. हे असं चाळून घेतल्यामुळे काय होतं ना, हे बघा अजिबात गुठळ्या नाही राहत. पीठ छान एकसारखं मिसळलं जातं तुपामध्ये. आता हे मिसळून भाजून घ्यायचं. आता इथे ना तूप थिजल्यासारखं वाटतं आत्ता, म्हणजे खूप कोरडं कोरडं वाटतं. पण जसं याला उष्णता लागते, जसं हे भाजलं जातं तसं हे सैल व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तूप आत्ताच घालायची, अजिबात गडबड करायची नाही. मंद आचेवर एकसारखं ढवळत हे भाजून घ्यायचं. इथे बेसनला हलकासा रंग यायला सुरुवात झाली. आता हे बघा तूप आहे ते पूर्ण यामध्ये शोषलं गेलंय. बेसन भाजलंय पण पूर्ण भाजलेलं नाहीये. आता यामध्ये चला बेसन तर खमंग असं भाजत आलंय, पूर्ण भाजलेलं नाहीये. आता एकदम बारीक रवा घ्यायचा. पण बारीक रवा जरी असला ना तरी तुम्हाला सांगते तो मिक्सरमध्ये घालायचा आणि डुरकन फिरवायचा, म्हणजे असं छान पिठाळ करून घ्यायचा. याने काय होतं, एकतर वडी मग खाताना ना, कारण आपण बिनपाकाची वडी करतो, वडी खाताना तो रवा दाताखाली कचकच लागत नाही आणि छान त्यामध्ये मुरला देखील जातो. आता यामध्ये हा पूर्ण रवा या बेसनमध्ये मिसळायचा. तूप पण बघा पूर्ण छान यामध्ये ॲब्झॉर्ब झालं आहे. आता हे उरलेलं तूप यामध्ये घालूयात आणि आणखी एक 5-6 मिनिटं हे एकत्र चांगलं भाजून घेऊयात. रवा बेसनसोबत चांगला भाजून घ्यायचा 5 ते 7 मिनिट. तो कच्चा अजिबात नाही लागला पाहिजे चवीला. त्यामुळे हे एकत्र चांगलं भाजून घ्या आणि लागलं तर थोडंसं आणखी यामध्ये तूप वाढवलं काही हरकत नाही. चला रवा आणि बेसन एकत्र छान भाजत आलं. हे बघा तूप छान यावर तरंगतंय. 2 चमचे वाढीव तूप मी यामध्ये घातलं आहे. इतकं तूप आपल्याला हवं, हे असं इतकं सैल होण्यापुरतं. आणि खमंग असं सुवास तरवळतोय आणि रंगही बघा काय सुरेख आलाय. वा, आता या वडीला रंग सुरेख यावा म्हणून मी काय करते, गॅस बंद करते. गॅस बंद करूनच यामध्ये हळद घाला. गॅस सुरू ठेवून नका घालून. काय ना, हे रवा बेसनचं मिश्रण खूप गरम गरम आहे, हळद करपेल नाही तर. त्यामुळे खायचा रंग घातला तरी चालेल, पण कशाला रंग घालायचा, आपल्याकडे नैसर्गिक उपचार आहे. तर या मिश्रणामध्ये हळद छान मिसळून झाली. गॅस बंदच ठेवायचा, गॅस सुरू नाही करायचा. आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच यामध्ये 1.5 वाटी पिठी साखर घालतोय. आणि ही साखर गरम मिश्रणामध्ये चांगली मिसळून घ्यायची. आता इथे साखर आहे ना, 1.25 कप साखर घेतली, मिक्सरला दळून घेतली, एकदम बारीक केली आणि वस्त्रगाळ करून घेतली. आयसिंग शुगर, पावडर्ड शुगर वापरली तरी चालेल, जे केकसाठी आपण वापरतो आयसिंगसाठी. का गरजेचं आहे हे, कारण आपण आहे ना बिनपाकाची वडी करतोय. काय होतं, बिनपाकाची वडी करताना जर साखर नीट दळली नसेल तर ती वडी खाताना कचकच कचकच लागते. ते टाळण्याकरता म्हणून आपण साखर चांगली इथे मिक्सरला फिरवून वस्त्रगाळ केली. हे बघा गॅस बंद करत असताना साखर घातली होती. साखर छान मिसळून आली आहे. तूपही याला छान सुटलं. तर या मिश्रणात वेलदोड्याची पूडही घालूयात. आता ही वडी सेट करण्यासाठी ठेवूयात. तर इथे 5 बाय 8 इंचचा ट्रे घेतला. ट्रेच्या बेसला पिस्त्याचे काप घालायचे. दिसायला खूप सुंदर दिसते मग वडी. आणि बटर पेपर लावलाय म्हणजे ती वडी सोडायला खूप मदत होते. साधी स्टीलची ताटली जरी घेतली ना तरी काही हरकत नाही.
आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आहेत सुकवलेल्या. हे अफलातून दिसतं बघा कॉम्बिनेशन. वडी जेव्हा आपण कट करू ना खूप बहारदार दिसतं हे असं सजवलं तर. आता हे मिश्रण या ट्रेमध्ये घालूयात. इथे ना हा ट्रे नसेल तरी काही हरकत नाही. घरात तुमच्या जी डिश असेल त्या डिशमध्ये देखील तुम्ही हे सेट करायला ठेवू शकता. अंदाज माझा जरा चुकला. मग आता इथे ना मी ही छोटी प्लेट घेतली. ही 8 इंचाचीच प्लेट आहे. यामध्ये हे मिश्रण काढते कारण यामध्ये ना हवी तशी वडी सेट नाही होणार. आता हे सगळं मिश्रण या ताटामध्ये घेते. ताटात बघा हे छान बसली आहे बर्फीचं मिश्रण. हे असं टॅप करायचं म्हणजे मग ते छान एकसारखं पसरतं. आता यावर पिस्त्याचे काप खाली टाकलेच आहेत पण थोडे वरणही भुरभुरते कारण आता वडी आपल्याला उलटवून नाही काढता येणार. आणि यावर गुलाब पाकळ्या. आहा हा मस्त. चला आता हे बर्फीचं मिश्रण रूम टेम्परेचरवर किमान 2 तास तरी सेट करण्यासाठी ठेवायचं. फ्रीजमध्ये टाकू नका. रूम टेम्परेचरवरही हे पटकन सेट होतं. चला वडी छान सेट झाली. रंग बघा काय सुरेख आलाय. आता कट करूयात. आता याचे काप काढून घेऊयात. वडी पाडायची तर आधी सुरीने कट करून घेऊयात. बघा किती छान व्यवस्थित एकसारखे कट होते. वा करून घेते. चला आता वडी काढूयात. कड आधी काढून घ्यायची. वा बघा मस्त निघतायत. कडेची जरा तुटते कारण आपण डिशमध्ये करतो हे. पण पुढच्या वड्या बघा. वा 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 एकसारख्या सुटतात बघा. मस्त. एकूण एक वडी मस्त. हे बघा एकूण एक वडी मस्त निघाली आहे. तरी ही कडेची आहे. तोडूनही दाखवते. आ हा 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 बघा काय सुरेख दिसते. वा मस्त अशी पेढ्यासारखी झाली. वा 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 काय कमाल दिसते वडी. जबरदस्त टेक्स्चर येतं आणि पाक करायचं अजिबात टेन्शन नाही. वा वा बहारदार. गोडीला परफेक्ट झाली आहे. बेसनचा लाडू खातोय अजिबात असं वाटत नाही. परफेक्ट रवा बेसनची वडी जशी चवीला लागते तशी लागते. बिना पाकाची बिना त्रासाची. थोडीशी साखर तुम्हाला वाढवायची असेल तर थोडी वाढवा. माझ्याकरता परफेक्ट आहे. पण तुम्हाला अगोड वाटली तर मी 2-3 चमचे साखर थोडी वाढीव घाला. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव.